Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 6th lecture about the chapter similarity. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of these lectures. Coming to this 6th lecture, we are supposed to prove now the thing that we discussed in the previous lecture, and it is property of bisector of an angle of a triangle. That property we have to now see this. So I will write the statement here. The bisector, see the theorem is written as THM in short. The bisector of an angle of a triangle divides the side opposite to angle in the ratio of remaining sides. This is what that theorem tells you. Okay, so what we will do, we will draw the triangle ABC. Okay, we will draw the triangle ABC. AB we will take base, C this side. Okay, so given, what can be written here in the part given? We have a triangle ABC. So in triangle ABC, bisector of angle C, आपण हा जो C angle आहे, bisector of that divides the segment AB in the point E, असं आपण करणार. आता इथून आपण एक बायसेक्टर काढणार, याला दोन भागात डिवाइड करणारा बायसेक्टर, तो इथे E ला मिळतो असं आपण म्हणणार, हा रे असणार. सो इन ट्रायंगल ABC वी आर सेइंग बायसेक्टर of angle C intersects the segment AB in the point E. So now what is to be proved? To prove that, काय प्रूव्ह करायचंय बघा, AE अपॉन EB हे जे दोन भाग झाले आहे AB चे, त्यांचा रेशो म्हणजे त्यांच्या लेंथचा रेशो AE अपॉन EB इज सेम ॲज वी हॅव टू प्रूव्ह अदर रेशो ऑफ अदर टू साइड्स, म्हणजेच कोणत्या, CA आणि CB. अदर टू साइड्स म्हणजे कोणत्या, ही साइड AB, त्याचे दोन भाग झाले या अँगल बायसेक्टरमुळे, पण उरलेल्या दोन साइड्स कोणत्या, CA आणि CB, मग त्यांचा रेशो आणि हा रेशो सेम असतो AE आणि EB, असं तुम्हाला हा थिअरम सांगतो. मग हा प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक साधं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, राईट. वी विल डू सम कन्स्ट्रक्शन. व्हॉट विल बी दॅट? आपण काय करणार, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. हा जो रे आहे ना CE, त्याला आपण पॅरलल रेषा काढणार. कुठून पॅरलल काढणार? थ्रू द पॉइंट B आणि एक्सटेंड AC सो दॅट इट विल इंटरसेक्ट ॲट पॉइंट D. ठीक आहे, म्हणजे मी ही डायग्राम जरा नवीन काढतो, कारण हे आपणाला वर आपण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं ते जाईल की कन्स्ट्रक्शन जेव्हा करणार आपण त्यावेळी. सो आय विल इरेज दिस आणि आय विल ड्रॉ वन न्यू फिगर. ओके, सो इट हॅपन्स, अशा गोष्टी होत असतात. हां, तर आपण काय करतोय बघा, एक ट्रायंगल आहे, this is your AB, this is your C,
इथून आपणाला इंटरसेक्ट करणारी लाईन आपण काढतोय, अँगल बायसेक्टर, तो इथे ईला मिळणार. मग सीईला पॅरलल तुम्हाला रेषा काढायची आहे. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू सीई, म्हणजे हे जे सीई आहे याला पॅरलल रेषा काढायची आहे बी मधून. बघा आता ह्याला पॅरलल म्हणजे साधारण ही अशी आहे. दिस इज रफ आय एम ड्रॉइंग, सो दिस इज पॅरलल असं आपण समजूया. आणि हा जो एसी आहे ना तो आपण एक्सटेंड करणार. एसी ही जी साईड आहे ती एक्सटेंड करणार आणि इथे ती मिळेल ना, तो पॉइंट आपण डी घेऊया. अशी ही फिगर झाली तयार. लक्षात आलं. सो आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार, ड्रॉ लाईन, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे सीई, लाईन पॅरलल, हे असं पॅरललच्या ऐवजी असं लिहितात, दोन पॅरलल लाईन्स वर एलईएल. ड्रॉ पॅरलल टू रे सीई, टू रे सीई, passing through point B, passing through point B. Extend AC, extend AC so as it intersects it at point D. It intersects AC आपण एक्सटेंड करणार so that it intersects it at point D. ओके, म्हणजे ही जी पॅरलल लाईन आहे काढलेली आपण बी मधून, कशाला पॅरलल काढली आपण, सीई ला बी मधून पॅरलल काढली, ती वर एक्सटेंड केली आपण, वर वाढवली ती, आणि हा एसी एक्सटेंड केला की त्या पॅरलल लाईनला तो छेदेल डी मध्ये. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव सी, आता बघा इथे आपण काय करणार, प्रूफ पुढची लक्षात घ्या. व्हेरी सिम्पल, मला हे सर्व इरेज करावं लागेल. ओके, सो बेटर यू अंडरस्टँड व्हॉट इज ॲक्च्युअली हॅपनिंग हिअर. आता आपण काय करणार, रे सीई पॅरलल टू बी डी अँड एडी ट्रान्सव्हर्सल त्याची बघा. हा जो रे आहे ना कुठला सीई, हा बी डीला पॅरलल आहे, आपलं कन्स्ट्रक्शनच तसं आहे. आणि ही जी आहे ना एडी ही त्याची ट्रान्सव्हर्सल झाली. या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि ही त्याची छेदिका आहे, बरोबर ना. या बघा ही सीई आणि डी बी हे पॅरलल आहेत आणि ए डी ही त्यांची छेदिका आहे, बरोबर ना. मग त्याच्यामुळे काय होणार, करस्पॉन्डिंग अँगल्स बघा तुम्ही. ही जर छेदिका असेल आणि ह्या दोन पॅरलल लाईन्स असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते त्यांचे बघा. ए सीई हा जो अँगल आहे ए सीई तो, आणि इथला सी डी बी बघा, हा इथला अँगल म्हणजे बघा ए सीई म्हणजे कुठला अँगल बघा, ए सीई म्हणजे कुठला अँगल, ए सीई म्हणजे हा अँगल, आणि हा अँगल म्हणजेच कुठला सी डी बी. दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स प्रोव्हाइडेड दोन पॅरलल लाईन्स. बघा आता अशा दोन पॅरलल लाईन्स असतील आणि ही त्याची जर छेदिका असेल तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. तशीच ही सिच्युएशन झाली, हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. डू यू ॲग्री. सो प्रूफ काय करणार बघा आपण आता ह्याच्यामध्ये, की बघा आपण मी एक्सप्लेन करतो इथली प्रूफ आणि फक्त जुजबी मुद्दे असतील ते मी इथे लिहितो. बघा त्यांनी काय सांगितलंय, सीई आणि बी डी पॅरलल आहेत. बघा सीई आणि बी डी पॅरलल आहेत. ही एडी ही जर त्याची छेदिका मानली तर इथला अँगल म्हणजेच कुठला एसीई आणि हा अँगल सी डी बी हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स आणि म्हणून ते एकरूप आहेत. ते त्यांचा मेजर सेम आहे. म्हणजे जिथे मला काय मिळतं बघा, अँगल ए सीई ओके इज इक्वल टू अँगल सी डी बी. डू यू ॲग्री. ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स मी सर्व लिहित नाहीये इथे, मी एक्सप्लेन करतो आहे तुम्हाला, नीट समजावून घ्या. का आले हे का आले इक्वल अँगल्स आहे, तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत.
का करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत तर सीई आणि डीबी या रेषा पॅरलल आहेत, एडी ही त्यांची छेदिका आहे, त्यामुळे इथला अँगल आणि इथला अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले आणि म्हणून ते एकरूप आहेत. ही पॅरलल लाईन्स आणि त्यांची छेदिका या संदर्भातले सर्व रिझल्ट तुम्ही 9वी मध्ये केलेले आहात ते इथे वापरतोय आपण. ठीक आहे. आता बीडी ही जर ट्रान्सव्हर्सल घेतलीत तुम्ही बघा, नाव टेकिंग बीसी ॲज अ ट्रान्सव्हर्सल, बीसी ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहेत, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर त्याच्यामुळे काय होईल बघा, अल्टरनेट अँगल्स कुठले होतील बघा, ECB म्हणजे हा इथला अँगल ECB आणि त्याच्यानंतर कुठला अँगल CBD म्हणजे हा अँगल, म्हणजे हा बघा हा इथला अँगल आणि हा इथला अँगल, हे दोन अल्टरनेट अँगल झाले. या दोन पॅरलल लाईन्स आणि त्यांची ही छेदिका असा जर मी विचार केला, बघा इथे लिहिलेलं आहे म्हणून मी पुन्हा इथे लिहत नाहीये, ते काय लिहिलेलं आहे बघा इथे त्यांनी, टेकिंग BC ॲज अ ट्रान्सव्हर्सल. डोळ्यासमोर हे करा, लक्षात घ्या, हे BC ही ट्रान्सव्हर्सल आहे, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, EC म्हणजे CE आणि DB या पॅरलल लाईन्स आहे, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे छेदिका आहे. त्यामुळे व्युत्क्रम कोण कुठले झाले, इथला आणि इथला अँगल, म्हणून ECB बघा, ओके, अँगल ECB बघा इथे त्यांनी लिहिलंय, अँगल ECB इज इक्वल टू अँगल CBD. हा पहिला रिझल्ट झाला, हा करस्पॉन्डिंग अँगल्स वरून झाला. आता आणि त्यावेळी आपण छेदिका AD घेतली होती या दोन पॅरलल लाईन्सची, आता छेदिका घेतोय CB, त्याच्यामुळे हे दोन अल्टरनेट अँगल्स झाले, ते इक्वल असणार मेजर्स त्यांचं, म्हणून आपण काय म्हणणार, अँगल ECB इज इक्वल टू अँगल CBD. बघा CBD दिस इज 2. हे कशावरून लिहिलं आपण, अल्टरनेट अँगल्स. हे कशावरून लिहिलं, करस्पॉन्डिंग अँगल्स. इथे छेदिका कोणती, AD आणि इथे छेदिका कोणती मानतोय आपण, CB. लक्षात घ्या, हा रिझल्ट 2 झाला, बरोबर आहे. आणि आपणाला काय दिलेलं आहे बघा, की हा जो अँगल आहे ना, हा CE मुळे बायसेक्ट झालेला आहे, त्यामुळे अँगल ACE आणि अँगल ECB हे सेम आहेत. अँगल ACE इज इक्वल टू अँगल ECB, राईट, दिस इज गिव्हन. हा तिसरा रिझल्ट झाला आपला, बरोबर आहे. बघा इथे मग आता काय झालं बघा, याच्यावरून तुम्हाला बघा फ्रॉम 1, 2 आणि 3 अँगल CBD आणि अँगल CDB हे सेम आहेत. बघा इथे मी हे वरचं आता खोडून टाकतो, सो दॅट आय कॅन एक्सप्लेन बाय युझिंग दिस वॉट एव्हर वी हॅव रिटन थिअरम. आणि इथे समोर पुस्तक आहे तुमच्या, आम्ही पुस्तक आणि माझी काय म्हणता येईल व्हाईट बोर्ड हे एकत्र शेअर करतो, ह्याचा तुम्हाला फायदा व्हावा म्हणून, कळलं ना. तर ते नीट समजावून घ्या. हे आपण आता काढून टाकूया. आता काय होतंय बघा त्याच्यामुळे, ओके, दिस आय विल इरेज. काय होतंय बघा, या सर्व 1, 2, 3 जे लिहिलंय याच्यामध्ये तुम्ही इथे सिद्ध केलं की अँगल ACE आणि अँगल CDB इक्वल आहेत. इथे सिद्ध केलं की अँगल ECB आणि CBD इक्वल आहेत, आणि इथे म्हणताय अँगल ACE म्हणजे हा अँगल आणि अँगल ECB म्हणजे हा अँगल हे इक्वल आहेत. मग हा आणि हा इक्वल आहेत म्हटल्यावर हे आणि हे पण इक्वल पाहिजेत, त्यामुळे अँगल CDB आणि अँगल CBD हे इक्वल येणार फ्रॉम 1, 2 and 3, राईट. सो फ्रॉम 1, 2 आणि 3 कशा आर्ग्युमेंट्स करतात बघा, नीट हे समजावून घ्या सर्व. फ्रॉम 1, 2 आणि 3 काय मिळेल बघा तुम्हाला, अँगल CDB इज इक्वल टू अँगल CBD. बघा इथे ACE आणि CDB इक्वल आहेत, ECB आणि CBD इक्वल आहेत, आणि हे जे लेफ्ट हँड साईडचे अँगल आहेत ते इक्वल आहेत. हे गिव्हन होतं आपणाला, त्याचा आपण वापर केला. आणि इथे आपण हे जे काही दोन इक्वॅलिटीज प्रूव्ह केलेल्या आहेत या आपण पॅरलल लाईन्स आणि त्याची छेदिका याचा वापर करून हे केलं, पण प्रत्येक वेळी छेदिका तीच नाहीये. किती सुंदर प्रूफ आहे बघा ही. मग त्याच्यामुळे काय झालं, या दोन गोष्टी इक्वल असल्यामुळे ह्या दोन गोष्टी पण इक्वल झाल्या, ते आपण लिहिलंय. बघा इथे त्यांनी लिहिलंय, ठीक आहे, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग आता जर आपण ट्रायंगल CBDचा विचार केला, ट्रायंगल CBD बघा, कुठला ट्रायंगल CBD म्हणजे हा
बी आणि डी हा ट्रायंगल. त्याच्यामध्ये काय झालं बघा, इथला जो अँगल आहे ना सी डी बी तो आणि हा सी बी डी हे इक्वल आहेत. त्यामुळे मी इथे पण ही अशी रेषा काढतो इथे आहे म्हणून, हे दोन इक्वल झाले. म्हणजेच हा जो ट्रायंगल आहे सी बी डी हा समद्विभुज त्रिकोण झाला, बरोबर ना. मग समद्विभुज त्रिकोणामध्ये जे अँगल्स इक्वल असतात त्यांच्या समोरच्या बाजू पण इक्वल असतात. म्हणजेच मला असं कन्क्लुजन काढता येईल की सी बी आणि सी डी सेम असणार, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स, बरोबर ना. सो आपण असं म्हणूया साइड सी बी इन ट्रायंगल सी बी डी, साइड सी बी म्हणजे कोणती, ही साइड इज इक्वल टू साइड सी डी. का ह्याचं का असं लिहिलं आपण, तर हे दोन अँगल्स इक्वल आहेत, बरोबर ना. दीज आर द साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. हे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, हे इथे सिद्ध झालं बघा, इथे सिद्ध झालं अँगल सी डी बी सी बी डी, म्हणजे हा इथला अँगल आणि इथला अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. मग हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे ना सी बी डी, त्याच्यामधले हे बी आणि डीच्या ठिकाणचे अँगल्स, पण बी आणि डीच्या ठिकाणचा कुठला अँगल, सी बी डी मधला. पण बीच्या ठिकाणी इकडे पण अँगल आहे, तो आपण आता विचारात नाही घेत आहोत. आपण आता ट्रायंगल सीबीडीचा वर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यामुळे इथला अँगल आणि इथला अँगल सेम असल्यामुळे यांच्या समोरच्या साइड्स पण सेम असणार. म्हणजेच काय झालं, साइड सीबी आणि साइड सीडी आर इक्वल. इथे रिझनिंग दिलंय बघा, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल्स. मग आता इन ट्रायंगल ए बी डी मला काय म्हणता येईल, इन ट्रायंगल ए बी डी, ए बी डी हा जो मोठा ट्रायंगल आहे ए बी डी, त्याच्यामध्ये काय होणार बघा, सेगमेंट ईसी इज पॅरलल. बघा ईसी इज पॅरलल टू बी डी, बरोबर ना. ईसी इज पॅरलल टू बी डी. म्हणजेच काय झालं, ए बी डी हा जो ट्रायंगल आहे ना त्याच्यामध्ये ही साईड जी बी डी आहे त्याला ही पॅरलल ईसी काढलेली आहे तुम्ही, आणि ही साईड ही जी पॅरलल लाईन काढलेली आहात ती या ए बी आणि ए डी ला म्हणजे छेदते आहे. कुठल्या पॉईंट्सना छेदते आहे, ई आणि सी. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम जर तुम्ही वापरलात तर त्याच्यावरून तुम्हाला काय लिहिता येईल बघा, ए सी अपॉन सी डी विल बी इक्वल टू ए ई अपॉन ई बी. बघा इथे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा वापर केला. सो नाव इन ट्रायंगल एबीडी ईसी इज पॅरलल टू बी डी, बरोबर ना. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे, दिस इज कन्स्ट्रक्शन. सो बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम व्हॉट आय कॅन राईट, ए ई डिवायडेड बाय, बघा ए ई डिवायडेड बाय ई बी मस्ट बी इक्वल टू ए सी डिवायडेड बाय सी डी, ए सी डिवायडेड बाय सी डी. आणि दिस आय कॅन राईट बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. हा आपला कुठला आपण नावं देऊया ना, सी बी इज इक्वल टू सी डी, हे जे तुम्ही इथे लिहिलेलं आहात, ई सी इज पॅरलल टू बी डी अँड ऑल दीज थिंग्स, साईड सी बी आणि साईड सी डी इक्वल. हा आपण चौथा म्हणूया रिझल्ट, आणि हा आता पाचवा रिझल्ट झाला. ठीक आहे. मग आता आपल्याला काय होईल बघा, चौथ्या रिझल्टमध्ये तुम्ही काय लिहिलं, सी बी आणि सी डी इक्वल आहेत, बरोबर ना. सी बी आणि सी डी इक्वल आहेत, त्यामुळे हा जो सी डी आहे आय कॅन रिप्लेस इट बाय सी बी. म्हणून मला काय मिळेल, ए ई अपॉन ई बी, ए ई अपॉन ई बी विल बी इक्वल टू ए सी अपॉन, काय लिहायचं मग आता बघा, ए सी अपॉन सी डी होतं, पण सी डी म्हणजे सी बी आहे, त्यामुळे ए सी अपॉन सी बी असं मला ते लिहिता येईल, बरोबर ना. आता ह्याचा अर्थ काय झाला बघा, हा तुमचा अँगल होता, ट्रायंगल होता ए सी बी, त्याच्यामध्ये सीचा तुम्ही बायसेक्टर काढलात, तो अपोजिट साइड ए बीला ई मध्ये छेदतो. मग त्यामुळे त्या ए बीचे दोन भाग झाले, एक झाला ए ई, दुसरा झाला ई बी. पण त्यांचा रेशो बघा, ए ई अपॉन ई बी, तोच रेशो कशाशी इक्वल आहे बघा, ए सी अपॉन सी बी, म्हणजे सी ए अपॉन सी बी. दिस इज व्हॉट वी वॉन्टेड टू प्रूव्ह, बरोबर ना. ए सी अपॉन सी बी, सो हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. कळलं किती याच्यामध्ये कसं आहे बघा, की गणितामध्ये काय चालतं माहिती आहे का, तुम्ही जो रिझल्ट सिद्ध केलेला नाही तो वापरू शकत नाही. तुम्ही जो अजून काहीही त्याच्याबद्दल सिद्ध नाही केलेलं
तो तुम्ही पुढचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरू नाही शकत. म्हणून मॅथमॅटिक्स एक ऑर्डरली सायन्स आहे, एक ऑर्डर असते त्याच्यामध्ये. तुम्ही आधी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम प्रूव्ह केला, मग त्याचा कॉन्व्हर्स प्रूव्ह केला, मग तुम्ही त्या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा वापर करून हा अँगल बायसेक्टर थिअरम प्रूव्ह केला. मग कसं केलं बघा, कन्स्ट्रक्शन कशी केली त्याच्यामध्ये. इथे बघा तुम्ही हे जी हा जो ट्रायंगल होता ना ACB, त्याच्यामध्ये सीचा बायसेक्टर काढला, तो ईला छेदला समोरच्या साईडला. मग ह्या सीईला पॅरलल रेषा काढली आपण बी मधून जाणारी, आणि मग हा AC आपण एक्सटेंड केला. कळलं का? बघा ही जी साईड आहे ना AC आणि CE या काही पॅरलल नाही आहेत, त्यामुळे ह्याला पॅरलल ज्यावेळी तुम्ही रेषा काढता त्यावेळी, आणि जर AC तुम्ही एक्सटेंड केला तर डेफिनेटली तो या पॅरलल रेषेला कुठेतरी जाऊन मिळणारच. तो पॉइंट आपण D घेतला, आणि मग आपण पॅरलल लाईन्स आणि त्याची ट्रान्सव्हर्सल म्हणजे दोन समांतर रेषा आणि त्याची छेदिका, मग त्याच्यातून तयार होणारे व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात, संगत कोन एकरूप असतात, यांचा वापर केला. हे आपण पूर्वी प्रूव्ह केलेले रिझल्ट्स आहेत, त्यांचा वापर करून आपण ह्या सर्व गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि फायनल स्टेजला आपण समद्विभुज त्रिकोणाचा रिझल्ट वापरला की एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू कधी एकरूप असतील जर त्यांच्यामधले जे अँगल्स आहेत, म्हणजे आता इथला अँगल कुठला, तर हा CD म्हणजे तो CDB हा अँगल, आणि इथला CBD हा अँगल, हे दोन एकरूप असल्यामुळे त्यांच्या अपोजिट साईड्स ज्या आहेत CD आणि CB त्या पण एकरूप आहेत. हा आपण कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या समोरच्या साईड कॉन्ग्रुएंट असतात, हा रिझल्ट पूर्वीचा तो आपण इथे वापरला बघा. आणि ॲट द फायनल स्टेज वी यूज्ड बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम ऑल्सो. कारण काय झालं, हा जो मोठा ट्रायंगल तयार झाला ADB, त्याची जी DB ही साईड आहे त्याला पॅरलल इथे जी CE लाईन आहे, जी या दोन साईड्स ज्या आहेत AB आणि AD त्यांना E आणि C मध्ये छेदते. मग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम तुम्हाला असं सांगतो की AC अपॉन CD मस्ट बी इक्वल टू AE अपॉन EB. ते आपण इथे वापरलं बघा, इथे वापरलं आपण AE अपॉन EB AC अपॉन CD. आणि मग या सर्व गोष्टींचं कल्मिनेशन कशामध्ये झालं की त्यातलं AE अपॉन EB इज सेम ॲज AC अपॉन CB असं आपण प्रूव्ह केलं. त्यामुळे हा जो थिअरम आहे याला म्हणतात अँगल बायसेक्टर थिअरम. सी नाव दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट्स. लगेच काम कराय की हे सर्व आता आपण पहिला चॅप्टर करतोय यार जॉमेट्रीमधला, 9वीत पण जॉमेट्री तुम्ही शिकलीत, त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज जे रिझल्ट्स आहेत त्यांच्या स्टेटमेंट्स नीट लिहून काढा, कारण ह्या स्टेटमेंट्सच तुम्हाला पुढच्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. इथे ज्यावेळी मी प्रूव्ह करतोय हा रिझल्ट, त्यावेळी मला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमची स्टेटमेंट माहिती असणं गरजेचं आहे. त्याची प्रूफ त्यावेळी नाही आठवली तरी चालेल. आता कसं आहे, तुम्हाला एक शेवटी पेपर द्यायचा आहे म्हणून या सर्व प्रूफ्स तुमच्या कायम लक्षात पाहिजे. म्हणून एक छान एक्झरसाइज करायचा आपण, हे सर्व रिझल्ट्स लिहून काढायचे, शांतपणे बसायचं आपण, रिझल्ट वाचायचा, त्याची प्रूफ आठवायची. नाही आठवली बघायचं जाऊन, हे लेक्चर पाहिजे तर ऐका पुन्हा, हे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, ही कधीही तुम्ही बघू शकता. ते बघा, पुस्तकातलं प्रूफ बघा, समजावून घ्या. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत ते काम करत राहायचं. एकदा असं होणारच नाही की तुम्हाला समजणार नाही. इफ यू टेक प्रॉपर एफर्ट्स डेफिनेटली एव्हरीथिंग यू कॅन अंडरस्टँड. ओके, सो वी विल वाइंड अप दिस लेक्चर हियर. Again, I appeal you to subscribe this channel so that you can see all these lectures. आणि नवीन नवीन लेक्चर्स जी मी लोड करेन यूट्यूबला ती तुम्हाला त्याचे इंटिमेशन्स मिळत जातील. ओके, सो थँक्यू. We will continue in the next lecture.